हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला दाखवणार आहे उडीद वडा. तर माझी मम्मी आज उडीद वडा करत आहे. तर चला दाखवते कशा प्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो, इथं आम्ही अगोदरच काय फ्राय करायला ठेवले. तर बघू शकता इथं आम्ही सांबर आणि इथं चटणी केली होती आणि इथं उडीद वडा. बघू शकता उडीद वडा किती छान प्रकारे फ्राय झालाय, म्हणजेच तळला गेलाय. हो का, मी तोडून दाखवेल माझी मम्मी. आपण तोडून नाही, गार आहे कधी गरम आहे म्हणून आपल्याला तोडाय नाही येणार. म्हणून हे बघा इथं ही गरम आहे. आपण जरा याला मायनसच ठेवूया, 60च्या ह्याने करू. टाकूयात. किती छान फ्राय होते बघू शकता. असे उडीद वडे टाकलेत मम्मीने. बरोबर असे गोल करायचे आणि मध्ये इथं डॉट असं सोडायचं. आता आपण हा तेलात सोडूयात. फक्त जरा ध्यानपूर्वक ठेवा, कारण हाताला भाजू सुद्धा सुटू शकतो. बघा किती छान फुगल्यात. असे टम्म फुगतात. आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे. त्याची ही केली ना आपण, काय म्हणतात त्याला, पेस्ट. तर मग त्याला हलवायचे आणि हलवल्यानंतर रात्रभर तर ठेवायचं ह्याला. मग बघू शकता अशी छान अशी फुगतात. बघू शकता खूप एवढूशेच होते. आता केवढे फुगलेत, हो का, ब्राउनिश झालेत. असे ब्राऊन कलरचे झालेत. की अंगावर सुद्धा उडू शकतो, म्हणून जरा लांबच उभा राहावा. कारण पाण्याचा आणि हो पाण्याचा अंश थोडा सुद्धा तेलात नका जाऊन देऊ, कारण त्यानेच खूप हात भाजतात. बघू शकता ते साईडचे 3 ब्राऊन किती हे झालं, वाढवलाय जरा. आपण ह्याला खूप वेळ ठेवायचं. हे बघू शकता, हे तोडून दाखवते मी. एकदम असे कुरकुरीत स्पंजी झाल्यात बघा. मग मी दाबवून दाखवेल. हो का, किती स्पंजी झाल्यात. हे तुम्हाला चटणीवर मिक्स करून दाखवेल. आता माझी मम्मी तुम्हाला त्या ह्याच्यात सांबारमध्ये डीप करून दाखवेल कसे झाल्यात. किती छान दिसतंय बघू शकता. छान अशी वाफ सुटली आहे बघा. हो का, वाफ खूप छान फुटली आहे. तर मित्रांनो, इतकी कुरकुरीत आवाज येत होता ना. थांबा, मी तुम्हाला चमच्याने असं करून दाखवेल. मी दाखवू ग चमच्याने करून. स्पोकने तुम्हाला बघा कसे कुरकुरीत झालेत. असे कुरकुरीत मस्त आपले हे उडीद वडे तयार आहेत. खाऊन दाखव कसे वाजतात. कुरकुरीत. आता आपण परत जाऊयात इकडेच. छान असे ब्राऊन झालेले आहेत.
आणि बघू शकता किती छान असे आपले वडे. तर मित्रांनो, असेच फ्राय खूप वेळ करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढच्याच अशा मस्त रेसिपीमध्ये. बाय.